गुड मॉर्निंग. हाय, हॅलो, नमस्कार. तर आज आहे गणेश जयंती, म्हणजे आपल्या लाडक्या बाप्पांचा हॅपी बर्थडे. चला तर मग त्यांच्यासाठी मोदक बनवूया. तर आज मी बनवणार आहे तळणीचे मोदक. त्यासाठी थोडा वेळ चणा डाळ मी फुगत घातली होती. आता ती कुकरमध्ये लावून एक 4-5 शिट्ट्या काढून घेतल्या. सिटी होऊस तोपर्यंत आपण इथे पीठही मळून घेऊया. 2 वाटी गव्हाच्या पिठात अर्धी वाटी रवा, चवीपुरतं मीठ आणि कडकडीत तेल घालून पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे. गरम गरम तेल घातल्यामुळे मोदक थोडे कुरकुरीत होतात. पीठ मळून थोडा वेळ बाजूला ठेवून द्यायचं आहे आणि गूळही थोडंसं चिरून घ्यायचं आहे. 1 वाटी डाळीला 1 वाटी गूळ घ्यायचा आहे. हे बघा, डाळ तर माझी चांगली शिजली आहे. ती आता मी एका कढईत काढून त्यात गूळही ॲड करून घेतला आहे आणि आता हे सगळं विरघळून घ्यायचं आहे आणि असं चांगलं मिश्रण मिळवून घ्यायचं आहे. बघा, असं जाडसर मिश्रण तयार झालं पाहिजे. या मिश्रणमध्ये आपला चमचा जर उभा राहिला तर समजायचं की आपलं सारण तयार झालं. मग या सारणमध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड घालून ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आता पिठाचा एक छोटा गोळा घेऊन पुरी लाटून घ्यायची आहे आणि त्यात ते सारण भरून मोदकाचा आकार द्यायचा आहे. सगळे मोदक असेच बनवून घ्यायचे आहेत आणि गरम गरम तेलात ते तळून घ्यायचे आहेत. तुम्हाला कसले मोदक आवडतात, उकडीचे की तळणीचे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हे बघा, कसले भारी दिसतात आपले मोदक. आता बाप्पालाही नैवेद्य दाखवून घेऊया. आता प्रत्येक सणाचा नियम, आधी बाप्पा, बाकी सगळे लगेच. गणपती बाप्पा मोरया, मोदक पटकन खाऊया.